अहो मॅडम, मी ब्लेम नाही करत आहे, तुमच्या प्रोफेशन विषयी किंवा पत्रकारितेविषयी नाही बोलत आहे मी. जनरल सगळ्या लोकांबद्दल बोलतोय. आता एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तो लोक बघायला गर्दी करतात, पण मदत कुणी करत नाही. आज म्हणजे 2 माणसं 2 जीवांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांना सपोर्ट करायचं सोडून तुम्ही इथं प्रश्न विचारत बसलाय. आणि तुम्ही लोकांनी काही दुसरी गर्दी केली आहे. आणि तुम्ही मगाशी घरी आला होता ना, मग इकडे येताना एखादा डॉक्टर किंवा मेडिकल साहित्य घेऊन यायचं ना. तुम्ही जरा विचार करा तुमचं काय चुकतंय ते. डॉक्टर मॅडम या साईड वा, बाजूला. सत्य डॉक्टर या. अरे हे काय, डिलिव्हरी झाली पण होय? हो, मुलगी झाली. मॅडम आणि सत्या दादामुळं सगळं नीट पार पडलं बघा. कुठल्याही मेडिकल असिस्टंट शिवाय हाऊ दिस पॉसिबल? अहो काय करणार मॅडम, दुसरा काही पर्यायच नव्हता आमच्याकडे आणि 2 जीवांचा प्रश्न होता. मला आई आणि बाळाला तपासावं लागेल. डॉक्टर, मान जरा सांभाळून घ्या, बाळ नाजूक आहे. हे तुम्ही मला सांगताय? अहो, अशा डिलिव्हऱ्या माझ्या हॉस्पिटलमध्ये रोज 4 आणि 5 होतात. त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका बाळाला कसं उचलायचं. ए बाळाचा बाप तर थंड की. श्वास घ्या. बाळाच्या आईला थोडा विकनेस आहे, बाकी सर्व नॉर्मल आहे. अशा डिलिव्हरी खूप रेअर होतात, पण हे इथे कसं शक्य झालं? डॉक्टर मॅडम, सत्या दादा आणि मंजू मॅडम मुळेच हे शक्य झालं. लय जीवाचा आटापिटा केला बघा त्यांनी, लय मेहनत घेतली. कळा मला येत होत्या, जीव जायची पता होती, पण ह्या दोघांनी मिळून समद नीट पार पाडलं बघा. गुड जॉब. पोलीस स्टेशन मध्ये बाळाची डिलिव्हरी, आणि तेही कुठलीही मेडिकल फॅसिलिटी नसताना आणि कुठलाही एक्सपिरियन्स नसताना. मानलं तुम्हाला. तुमचा तर जाहीर सत्कार करायला हवा. अहो नाही, सत्कार वगैरे कशाला, आम्ही फक्त आधाराला होतो. होय, आणि जे काही कष्ट घेतलेत ना ते या माऊलीनंच घेतलेत. होय, खर तर ताईंना लई त्रास झाला, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यामुळेच हे सगळं एकदम यशस्वीरित्या पार पडलं बघा. होय, अहो यांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. होय, तेही आहेच. आई जर खंबीर असेल तर कितीही डिफिकल्ट सिच्युएशन असेल ना तर ती पार पाडू शकते सहज. अगदी बरोबर बोलत. लक्ष्मी, आता पुढच्या काही ट्रीटमेंटसाठी ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागेल. हो हो, लगेच करूया. पैशाचं टेन्शन अजिबात घेऊ नका. हो, तात्यानं तुला लय पैसा दिला असेल ना. असो सत्या, ऍम्ब्युलन्सची काही सोय झाली नाही, मग आपली गाडी घेऊन आली, मग त्याच गाडीतनं घेऊन जा आता. ठीक आहे. माझ्या या लेकीचं नशीब किती दांडग आहे. जन्माला आली ती मी पोलीस स्टेशनात. मॅडम, आता मी हिचं नाव मंजिरी ठेवणार आहे. मंजिरी. ए मंजिरी,
तू भी ह्या मंजिरी मॅडम सारखं इन्स्पेक्टर बनायचं शाळा शिकून. आणि तू बी मंजिरी मॅडम सारखं कोणावर संकट आलं का नाही की धावून जायचं. हा आणि तुझा ह्यो बाप तुला शपथ देतो, आजपासून मी कुठलं चुकीचं काम करणार नाही, कुणाच्या वाईटावर उठणार नाही, लय कष्ट करीन आणि तुला आणि आईला सुखत ठेवीन. हा सत्यदादा बाहेर या ना. ओ सत्यजित सुर्वे आणि मंजिरी वाघमारे प्लीज बाहेर या ना. हे बळमा काय रे, कसला गोंधळ सुरू आहे बाहेर? अरे बाहेर लोक आणि पत्रकार जमल्यात सगळे. काय झालं? मुलगी झाली. अरे वा, क्या बात आहे, अभिनंदन. बाळ आणि आई सुखरूप आहे ना? हो, दोघींची हेल्थ एकदम ठणठणीत आहे. प्रश्न विचारायचे. कोणतीही वैद्यकीय सुविधा नसताना आणि कोणताही अनुभव नसताना तुम्ही यांची डिलिव्हरी पार पाडलीत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खर तर मी फक्त वाघमारे मॅडमची मदत करत होतो. या सक्सेसफुल डिलिव्हरीच्या मागे जे काही श्रेय आहे ना, ते फक्त वाघमारे मॅडमचं आहे. जन्माला येणाऱ्या बाळासाठी त्या रक्ताचं नातं असल्यासारखं प्रयत्न करत होते आणि आईचा धीर सुद्धा खचू दिला नाही त्यांनी. नाही, अगदीच असं काही नाही. सत्यासोबत होता म्हणून शक्य झालंय. बाळाच्या आईला अगदी भावासारखा धीर देत होता. लक्ष्मी जेव्हा बेशुद्ध झाली ना, तेव्हा याचा जीव लई कासावीस झाला होता. बाळाची आई बेशुद्ध झाली होती. होय, पण सत्यानं सगळं सांभाळून घेतलं, त्याच्यामुळेच लक्ष्मी शुद्धीवर आली. सत्यदादा मांडलं तुम्हाला, आमचा सत्यदादा हाच लय भारी आहे का नाही? होय 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 होय. कुणाच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल आणि तिथे सत्यदादा उपस्थित असतील तर काही वाईट होणे शक्यच नाही.